तर नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे। मित्रांनो, आजची व्हिडिओ जी आहे ना ती खरंच वेगळी आहे। मित्रांनो, खरं सांगायचं झालं ना तर मी आता उभा आहे ते म्हणजे मराठी शाळेमध्ये, जिथं मी 1ली ते 4थी पर्यंत शिक्षण घेतला। मराठी शाळेतून शिक्षण घेऊन मी पुढे गेलो, त्याच शाळेमध्ये मी मित्रांनो उभा आहे आणि त्याच शाळेसाठी छोटीशी काही ना काहीतरी करायची एक आवड होती। म्हणून शाळेतल्या इथल्या ज्या मॅडम आहेत त्या मॅडमला मी विचारलं, आम्ही 26 जानेवारीला विचारलं होतं, तर त्यांनी आम्हाला खरं तर पाण्याची डिस्पेन्सरी द्यायची होती, पण त्यांनी सांगितलं की कपाट आपल्या शाळेला म्हणजे जे पुस्तकं ठेवण्यासाठी फार कमी आहे, म्हणजे पुस्तकं ठेवण्यासाठी जागा नाही आहे, तर त्यासाठी कपाट पाहिजे। म्हणून आम्ही 2 कपाटं सिलेक्ट केलीत आणि ते सिलेक्ट केलेली कपाटं आज आपल्याला आणायला जायचं आहे। मित्रांनो, खरं सांगायचं झालं ना तर आम्ही प्रत्येक ठिकाणी अशा वस्तू देत राहतो, गावा ठिकाणी, पण पहिल्यांदाच मी व्हिडिओ केली। तर व्हिडिओला ना सुरुवात करूया आणि व्हिडिओ बघूया। व्हिडिओसाठी मदतीसाठी आला आहे तो म्हणजे नेहमीप्रमाणे विशाल। तर चला, जायचं आहे ते म्हणजे आपल्याला आणायला आता पालीला कपाटं। तर हे बघा, हे आहे कपाट आणि कपाट दादाने सिलेक्शन केलेलं होतं, त्याच्यामुळे कपाट आपल्याला घ्यायचं कसं बुक ठेवायला, म्हणजे शाळेमध्ये बुक ठेवण्यासाठी कपाट पाहिजे। तर तुम्हाला दाखवतो इकडे, तर ह्याच्यामध्ये बुक्स त्यांचे बरोबर राहतील। तर असे 2 कपाट आपल्याला घ्यायचे आहेत, त्यांच्या हाईट ना एवढी आहे, हाईट कपाटांची। आणि आम्ही जो विचार केला होता ते हे कपाट, तर हा जर कपाट घेतले असते ना आपण तर घरगुती कपाट आहे, तर याच्यामध्ये बुक्स वगैरे ठेवता आलं नसतं। म्हणजे ते ज्वेलरी बिलरी ठेवण्यासाठी जे असतात ना ते खण आहेत, त्याच्यामुळे हे ठेवता आलं नसतं। तर हा कपाट बघितला दादाने, तर हा सिलेक्ट करतोय आता आम्ही, सध्या करतो ना आम्ही। तर मित्रांनो, सध्या प्राइजिंग चालू आहे इकडं, आणि मेन म्हणजे सांगायचं झालं ना तर दादाचं सिलेक्शन आहे, त्याच्यामुळं आम्ही त्याच्या पुढे जाऊ शकत नाही। पण दुकान पण मोठं आहे, बाकी पण चांगल्या चांगल्या कलरमध्ये कपाट आहेत इथं, पण प्रॉब्लेम झाला आहे काय, आपल्याला बुक ठेवायचं, त्या बुक ठेवण्यामुळं ना आपल्याला तोच कपाट घ्यायचा आहे। हाताना प्राइजिंग चालू आहे अजून, म्हणजे प्राईज नाही झाले प्राईज सिलेक्शन झाला ना का घ्यायचं आहे आपल्याला, निघायचं। तर आता आम्ही आहे आंबेघरून आलो आहे, आणि आंबेघरच्या समोरच नागोठणा बाजार पडतो, पण पाली बाजारात ना प्रत्येक वस्तू स्वस्त भेटते, त्याच्यामुळं आम्ही प्रत्येक वस्तू स्वस्त घेण्यासाठी पालीमध्येच येतो। शक्यतो जास्त मोठ्या वस्तू, खास करून फ्रीज वगैरे घ्यायची असली ना तर पालीमध्येच येतो। नागोठण्याची पण आंबेघरची जास्तीत जास्त लोक इकडेच येतात, नागोठण्यामध्ये थोडासा महाग जातो। हा कुठल्या कलरमध्ये? चॉकलेटी, तर तो एक कलर होता आणि हा एक चॉकलेटी कलर, असे 2 आम्ही कपाट घेतो। तर चॉकलेटी कलरचा बघा, हा चॉकलेटी कलर आहे, तर तो सेमच आहे, आतून सर्व काय सेमच आहे बुक वगैरे ठेवण्यासाठी, फक्त कलर वेगळा आहे। त्याच्यामुळे आम्ही 2 कलरमध्ये हे कपाट सिलेक्ट केलेले आहेत, आणि आता आम्ही चाललो घेऊन। फायनल झालेला आहे, फायनल फर्स्ट क्लास मस्त स्वस्त अशा दरामध्ये आपल्याला हे कपाट त्यांनी दिलेलं आहे। खास करून आम्ही सांगितलं शाळेसाठी घेऊन चाललो ना तर भेट म्हणून, तर त्यांनी अजून पैसे कमी केले। नमस्कार, मी अशफाक अतार, पाली सुधागड तालुक्यातून बोलतो आहे। आपलं पाली शहरामध्ये अप्सरा इलेक्ट्रॉनिक या नावाने आपलं इलेक्ट्रॉनिक आणि फर्निचरचं शॉप आहे। आपल्याकडे सर्व प्रकारचे इलेक्ट्रॉनिक्समध्ये फ्रीज, LED, TV, त्याच्यानंतर AC, वॉशिंग मशीन, आणि फर्निचरमध्ये कपाटं, सोफा कम बेड, त्याच्यानंतर ड्रेसिंग टेबल, जेवढं काही मेकिंग करून हवं असेल तर ते सुद्धा आपल्याकडे कस्टमरच्या रिक्वायरमेंटप्रमाणे बनवून मिळतं। तर आपणाशी एक निवेदन, एक विनंती आहे की एकदा आपल्या शॉपला तुम्ही भेट द्यावी।
तर आता ना कपाटांवर नाव पण टाकायचे आहेत. तर दादा बोलला की नाव टाकायची गरज नाही, पण कसं आहे प्रत्येक वेळी आम्ही काही ना काही कार्यक्रमामध्ये देतच असतो, तर प्रत्येक ठिकाणी नाव टाकत नाही. पण शाळेमध्ये थोडीशी एक आठवण राहायला पाहिजे की आपण पण थोडं छोटं मोठं काहीतरी दिलं आहे, म्हणून आम्ही नाव टाकतोय. तर आता नाव टाकण्यासाठी ना आम्ही आलो इकडं रेडीमेडच्या दुकानात, आणि रेडीमेडच्या दुकानात बघा हे नाव आम्ही सिलेक्ट केलं आहे, भारतीय सैनिक आंबेकर यांच्याकडून शालेय सप्रेम भेट. नंबर देतो, कॉल करा. नमस्कार, मी रायगड जिल्हा परिषद शाळा पिगोंडे येथे मुख्याध्यापक म्हणून कार्यरत आहे सध्या. 26 जानेवारीला ग्रामपंचायतीत आपल्या मुलांनी केलेली भाषणं आणि त्यावेळेस उपस्थित आपलेले आपल्या भारतीय सैनिक आंबेघर मधील काही सैनिक उपस्थित होते, त्यात महेंद्रदादा आणि मंगेशदादा उपस्थित होते. तर त्यांना मुलांची होत असलेली प्रगती पाहून त्यांचं बालपण आठवलं आणि आपल्या शाळेची अजून प्रोग्रेस व्हावी असं वाटलं. तर त्यांनी स्वेच्छेने येऊन विचारलं की शाळेसाठी काय आवश्यक आहे. तर मुलांना ग्रंथालयासाठी कपाटांची गरज आहे हे सांगितलं, आणि त्यांनी अगदी आता 26 तारखेनंतर आज 6 तारीख आहे, अगदी 10 दिवसांच्या गॅपमध्ये त्यांनी शाळेला 2 कपाटं भेट म्हणून दिलेली आहेत. तर संपूर्ण भारतीय सैनिक आंबेघर यांचे शाळेच्या वतीने मनापासून आभार. धन्यवाद. तर ही मित्रांनो मराठी शाळा आहे. ह्याच मराठी शाळेमध्ये मी शिकलो आणि ह्याच पटांगणामध्ये मी शिकून या जागेपर्यंत आलो आहे की मी एक शाळेला छोटीशी वस्तू देऊ शकतो आहे, हे मला अभिमान वाटतं. मित्रांनो खरं सांगायचं झालं ना, मराठी शाळेमध्ये सध्या होणारी संख्या ही कमी जरी असली ना तरी खरी म्हणजे आपण मदत करत नाही. आपण बोलतो सरकार मदत करायला पाहिजे, पण आपण शाळेतून शिकलेला प्रत्येक विद्यार्थी आता सांगायचं झालं तर डॉक्टर, वकील, इंजिनियर अशा बऱ्याच ठिकाणी गेला आहे, पण कोणी असा विचार करत नाही की शाळेला छोटी मोठी वस्तू द्यायला पाहिजे. जरी वस्तू जरी दिली नाही तरी शाळेसाठी आपण वेगवेगळे प्रकारचे म्हणजे मदत करून शाळेची साफसफाई असा काही ना काही दिवस जर दिला तर नक्कीच तुमच्यामधून पण एक समाजसेवा घडू शकते. तर आम्ही ही समाजसेवा घडून आणण्यासाठी एक ग्रुप आमचा आहे आणि त्या ग्रुपमधूनच आम्ही दिलेली ही छोटीशी भेट वस्तू, तर अशाच भेटवस्तू आम्ही देत राहतो. तर चला मित्रांनो, पुढच्या व्हिडिओ बघायचे असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बघत राहा रॉयल दादूस. चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये.